धाराशिव जिल्ह्यातील काडगाव इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मातंग समाजातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली। जयंतीनिमित्त जे आहे समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साहेब, समाजाला काय संबोधित केलं जातं? खरं तर अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने काडगाव या ठिकाणी खरं ग्रामस्थ आणि गावचा सगळा समाज एकत्रित गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करतो। खरं तर गावाला सर्वांना हे केलं पाहिजे की या ठिकाणी सर्व गाव एकत्र येऊन अण्णाभाऊंची जयंती साजरा करते। या ठिकाणी मी जे भावना व्यक्त केली माझ्या बोलण्यातून आलं असेल की खऱ्या अर्थाने जर अण्णाभाऊंची जयंती करायची असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरातली मुलगी मुलगा शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणापासून जर घरातली महिला शिक्षणाने जर हे होतं त्यावेळेस घर पक्क होतं। तर माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना या ठिकाणी मी विनंती केली, अण्णाभाऊंची जयंती करत असताना आपण अण्णाभाऊंना आदरांजली खऱ्या अर्थाने ज्या हे होईल की आपण अण्णाभाऊंचा आदर्श हा मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे। हा खऱ्या अर्थाने या गावच्या सगळ्यांचा आभार मानलं पाहिजे की सारा गाव एकत्र येऊन आणि समाज बांधव एकत्र येऊन जयंती करतात। जयंती उत्सवाच्या वतीने सर्व गावकरी आणि सर्व समाज बांधवांना हार्दिक या ठिकाणी पाहायला गेलं तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जे आहे आपण शिका आणि संघटित व्हा एकंदरीत संदेश देताना पाहायला मिळतं। परंतु दुसरीकडे जे आहे आपण सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, परंतु इथील मातंग समाजाच्या जिल्ह्यात असंख्य मागण्या त्या मागण्यासाठी नेहमी रस्त्यावर येतात। यासाठी काय प्रयत्न केले जाणार? खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष जे लोक रस्त्यावर येऊन संघर्ष केला, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या ज्या समाजाच्या ज्या हे आहेत उपवर्गीकरण झालं पाहिजे अबकडं, येत्या काळात 100% हा मातंग समाजाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील ही 100% मला खात्री आहे। एकंदरीत पाहिलं तर आजचं ही काडगाव मधली जयंती कचरू भाऊ आणि इतर सामाजिक कार्य संघटना कसं बघता यांचं कार्य? खरं तर वर्षानुवर्ष कचरू भाऊ असतील किंवा सुधाकर भाऊ असतील तर साऱ्या समाजाला एकत्र आणण्याचं काम या मंडळीने केलेलं शुभेच्छा देतो आणि यांच्याकडून असंच काम सातत्याने समाजासाठी होऊ अशा शुभेच्छा देतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजाला दिशा दिली। त्यांची जयंती दरवर्षी प्रेरणादायी उत्सव म्हणून साजरी केली जाते। या वर्षीच्या कार्यक्रमाचं आयोजन मातंग समाजाचे कैवारी कचरू सगट यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं। सन्माननीय सोमनाथभाऊ कांबळे यांच्या पुण्याईनं आणि कचरू सगट यांच्या ताकदीने उभा आहे। मला सांगायचं आहे सन्माननीय कांबळे साहेब, आमचं सन्माननीय सोमनाथभाऊ कांबळे हरपले, आमचं पालकत्व हरवलंय, परंतु आम्हाला संपूर्ण काडगाव नगरीच्या आणि पंचकृषी लोकांच्या वतीने तुम्हाला विनंती करायची आहे की या काडगावचं पालकत्व, ह्या काडगावचा विकास ह्या काडगावच्या मातंग समाजाच्या पाठीमागं, या पंचकृषीतल्या मातंग समाजाच्या पाठीमागं आपण या पंचकृषीतल्या मातंग समाजाचं पालकत्व तुम्ही स्वीकारावं असं मी मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय। संघटना कुठली असू द्या भाऊ, संघटना पक्ष कुठले असू द्या, परंतु माझा मातंग समाज एका झेंड्याखाली एका विचारानं एका जयंतीच्या टायमाला सोमनाथभाऊ कांबळे आणि कचरूभाऊ सगट ह्याच्या विचारानं या गावामध्ये जनसमुदाय ह्या ठिकाणी तयार झालाय। त्याच्यापेक्षा आम्हाला मोठं काय पाहिजे? म्हणून साहेब आम्हाला सांगायचं आहे तुम्ही राम राहता, परंतु एक वाक्य आहे घाल फिरे आकाशी तर चित्ते पिल्यापाशी। साहेब तुम्ही पुण्यामध्ये राहा, मुंबईमध्ये राहा, परंतु कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केला। काडगाव इथं झालेल्या अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्यातनं युवकांनी शिक्षण आणि संघटनेचा संदेश घेतला। प्रतिनिधी अय्यूब शेख, तुळजापूर, धाराशिव, NTV न्यूज मराठी।